प्रत्येक पाऊले असंविधानिक होतं. वरून दडपण आरती आल्याबरोबर ताबडतोब त्यांचा निर्णय फिरला, तरी पण त्यांनी निर्णय घेण्याची जी काही साधारण आणून ठेवलं आणि तिथे प्रक्रिया करायला कोण सांगितलं? विधानसभेच्या अध्यक्षाला. त्यांनी काय केलं ते तुम्हाला सगळ्याला माहिती. आणि मग हा जो काही प्रकार आहे तो पाहिल्यानंतर 2 दिवसातल्या सुनावणी समजून आलेला आहे. आणि म्हणून जी काही कालपणाकडे थातूर बातूर उत्तरं देतात, आमच्याकडे एवढे आहेत तेवढे, त्याचा काही संबंध नाही. विषय तत्कालीन त्या वेळेला काय घडलं आणि त्यावेळेला तुमच्यावर किती लोक, हा विषय आहे. आणि मला कधी कधी कळतच नाही की फक्त विधानसभेचे आमदार गेले म्हणून पक्ष देता येतो का? मग एक आमदार असेल आणि तो पक्ष गेला तर त्याला आमदार तो पक्ष येऊन जाईल का? आमदार कुठलाही मोठा पक्ष घेऊन जाऊ शकतो, एकच आमदार आहे म्हणून. पुन्हा गोष्ट अशी की नुसतं आमदारांना अवलंबून मग लोकसभेचे खासदार पण आहेत. तेव्हा आमच्याकडे 18 खासदार आणि 3 राज्यसभा, 21 खासदार होते. एक त्यांचा पुत्र सोडला, बाकी कोण गेलं होतं? म्हणून मुद्दा येतो की त्याला तुम्ही फक्त विधानसभेचे आमदार धरून हे करताय. कालही माननीय कपिल सिब्बलांनी हा विषय मांडला की लोकसभेमध्ये एवढे खासदार, ती जो तो पार्लमेंटरी पार्टी, पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी होती. इथे पार्लमेंटमध्ये पण लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे, त्यातलं कोण गेलं होतं? त्याला तुम्ही करणार नाही का? हा खरा मुद्दा आहे. म्हणून त्यांना लक्षात आलेलं आहे. पण सर त्याच्यात एक विषय असा आहे की सर्वोच्च न्यायालयाचं एक निकाल पत्र आहे ज्यामध्ये असं म्हणतात की पहिल्यांदा तुम्ही पक्षाची ध्येय उद्दिष्ट बघा, त्यानंतर पक्षाच्या संविधानानुसार पक्ष संघटना कोणासोबत आहे ते बघा. या 2 टेस्टच्या आधारे शिवसेना कोणाचे ठरवता येत नव्हतं, कारण पक्षाचं संविधान तुम्ही निवडणूक आयोगाकडे दिलं नव्हतं असं आयोगाचं म्हणणं आहे. मग तिसरी टेस्ट ही ठरवण्यात आली की विधानसभा आणि लोकसभेचे खासदार आमदार कोणासोबत आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने साधिक अली प्रकरणात सांगितलंय. म्हणून पुन्हा एकदा सांग, राबिया केस मध्ये काय सांगितलं? आमदार गेले ना राबिया केस मध्ये, त्यांना बसवलं परत शिवश्रीपती सुप्रीम कोर्टाने बसवलं. तुम्हाला तेवढ्याच केसेस माहिती आहेत की ज्या उलट्या पार्टी आहेत, ज्यांचं आता इतकं विस्तृत बोलता येणार नाही, ही वेळ नाही, तर त्याची पूर्णपणे विस्तृत उत्तर देईल. म्हणून मुद्दा असा आहे की राबिया केस मध्ये बसवलं मुख्यमंत्री, असेच गेले ते आमदार खासदारावर नाही. खासदार गेले होते का? माझं पहिलं परत एका पक्षातील फक्त आमदार गेले म्हणून पक्ष जाईल का कोणाच्या हातात? म्हणून कालही त्यांनी मांडलं इलेक्शन कमिशनचा हा पर्याय नव्हता, पक्ष कोणाच्या हातात द्यायचा पर्याय नव्हता. आणि त्यामुळे इलेक्शन कमिशनरने या सगळ्या ज्या काही गोष्टी केल्या त्या बेकायदेशीर आहेत आणि घटनाबाह्य आहेत, पुराव्याविषयी मांडलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये पक्षाचे जे अध्यक्ष असतात त्यांच्याकडे सर्व अधिकारी येतात असंही कोर्टाने काल म्हणलं. वन पार्टी स्ट्रक्चर, सगळ्या पक्षांमध्ये अधिकार असतात. एखाद्याने वाह्यात गोष्ट केली त्याला पक्षाला काढायला, पण एकच व्यक्ती लोकशाही मानणाऱ्या पक्षांनी पक्षांतर्गत लोकशाही ठेवली पाहिजे असं म्हटलंय सुप्रीम कोर्ट. ज्या चिन्हावर निवडून आलेला माणूस दुसऱ्या पक्षाचा आपले तुला तरी मांडण्याचा माझं म्हणणं, जावं त्यांनी राजीनामा द्या आणि दुसऱ्या पक्षात जा. राजीनामा न देता दुसऱ्या पक्षात जातात. निवडून कुठल्या पक्षाने आणलं? पक्ष चिन्ह कोणाचं होतं? प्रचार कोणी केला? निवडून कसे आला? अंतर्गत लोकशाहीचा मुद्दा देखील महत्वाचा आहे. आला तुम्ही मुद्दा, हा खरा मुद्दा आहे. संविधानामध्ये लोकशाहीच्या संदर्भात खास करून परिशिष्ट 10 याच्यावर जे काय जे भाष्य झालेले आहे ते पहा. आणि त्यातला 1, 2 आणि 3 जे आहेत ते A आणि 10 B, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल कोणती पडेल. त्याच्यात तुम्हाला कळेल कशा पद्धतीने 2/3 सदस्यांना गेल्यानंतर जाता अशा प्रकारचा गट निर्माण करता येत नाही आणि मर्जी होता येत नाही. ही घटनाबाह्य क्रिया आहे, ती काल वारंवार पुन्हा सांगितलेली आहे आणि त्याच्या पुढे त्यांनी मांडला. मला फार कपिल सिब्बलांचा एक आनंद वाटतो. त्यांनी असं म्हटलं तुम्ही आजही निर्णय घेऊ नका, सांगा इलेक्शन कमिशन हे घटनेलाच मानणार नाही. मला जे वाटतं ते योग्य म्हणायचं हे वारंवार, आणि म्हणून पुढे बाजार मांडला गेला तो थांबवलं पाहिजे. या देशाच्या संविधानाची सुरक्षा करण्याचं काम आपलं आहे. सावंत साहेब प्रशांत सर जोडून त्यांनी म्हटलं आहे की महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं सेनजी सोबत आहे मी आणि सेनजीला मला पाठिंबा राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. एकीकडे संघातले अनेक नेते जे आहेत त्यांचा विरोध करतात. अतुल लिमये यांनी विरोध केलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक कालही लिमयेबद्दल बोलले. माझा मूळ मुद्दा असा आहे, मन भागवतांना एवढा उशीर का कुठे होते? बाकीच्या ते सांगतात ना आरएसएसचा माणूस पहिला गेला, झेंडा अडकला, हे अडकला, ते अडकला, कुठेतरी युद्ध सीमेवर गेला. हा मान्य आहे ना,
तिथं का नाही गेलं? मग त्यांना पहिला प्रश्न आहे, तुम्ही स्वातंत्र्य लढ्यात कुठे होतात ते पण सांगा. इथं सांगून टाका लोकांना. तुमची संघटना रजिस्टर का नाही? आता तो सध्या कर्नाटकात 2 विषय चाललेले आहेत, ते तुम्हाला खेचलंय का नाही रजिस्टर? लोकांच्या पैशांचा व्यवहार विचारला, हे तुमचे सगळे इथे बसलेले झेंड आता ते FRCRA मध्ये अडतायत, कशासाठी अडतायत? तुमचे सांगा ना पहिले. प्रधानमंत्री काय प्राईम मिनिस्टर केअर फंड, PM केअर फंड करा. या पैशाची माहिती पाहिजे. PM केअर फंडाची माहिती नको. काय खाजगी फंड, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड त्याची माहिती नको. त्याला घे की 700 दे दो, 700 कॉन्ट्रॅक्ट घेईल. सगळे तसेच आहेत ना. एक जात इलेक्ट्रॉनिक बॉन्डला पैसे देणारे एकही माणूस त्यांच्या विचारधारेला म्हणून त्यांनी पैसे दिले नाही. प्रत्येकाने पैसे देऊन काम घेतलेलं आहे. लूट चालू आहे देशामध्ये. नाशिकमध्ये बघा काय चालू. तर सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी संदर्भात जे आयोगाने म्हटलं की 2018ची शिवसेनेची घटना आयोगाच्या रेकॉर्डवर राहील, त्यावेळी कोणाची जबाबदारी होती? नाही तुम्ही कोणाची जबाबदारी होती? ही घटना देणं. तुम्ही न्यायालयाच्या बाजूनी म्हणता, नंतर तुम्ही न्यायालयाला दोष देता. तुमच्या बाजूनी निकाल आला नाही की तुम्ही न्यायालयाला दोष देता. तुम्ही चंद्रचूडांबद्दल काय कविता केली सांगा? हा सांगा काय कविता झालं त्यांचं. वडिलांचं नाव घेतलं पाहिजे होतं त्यांनी. म्हणजे आता तुम्ही उद्या पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात बोलू शकता. आताही कविता म्हणती. पुन्हा सांगतो, 2018च्या संदर्भात पुन्हा तुम्ही प्रश्न विचारताय. तुम्ही घटना कोणी द्यायची जबाबदारी होती एवढं मी विचारतोय. दिली ना आम्ही घटना दिली. 2013 दिलेले, 2018 दिले, 2018ची मिळाली नाही असं म्हणाले. बरोबर आहे. आणि पुढे त्यांनी इलेक्शन कमिशनर नाही त्याचा संदर्भ दिला. 2018च्या घटनेनुसार असं आहे. म्हणजे तुमच्याकडे आहेत कोणतं बोलणे तुम्ही किती पटायचं? इलेक्शन कमिशन दिलं ना काल कपिल सिब्बलांनी. 2018च्या घटनेचा संदर्भ इलेक्शन कमिशनरने दिला. ते आहे असं असं तुमच्या घटनेत आहे. मग ते कसं कळलं तुम्हाला? मिळालं नाही ते तुम्ही तेवढंच धरून बसता ना. हे पण विचारा. सावंत साहेब, सकाळी ब्रेकफास्ट मीटिंग पंतप्रधानांच्या सोबत झाली. पंतप्रधानांनी आश्वासन दिलेलं आहे पाठीशी उभा आहे तुमच्या मतदारसंघातील का सत्तेचा उपयोग मतदारसंघातील कामं करण्यासाठी करा असं म्हणत असताना त्यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या योगाभ्यासाचं देखील कौतुक केलं. त्याचं कौतुक आम्ही करू. त्याचा उपयोग नाही. योगाभ्यास करू योग नाही आला. म्हणून मुद्दा असा आहे की कामं करा. मग नाशिकमध्ये काय करता येईल विचारा. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाने कशी लूट चालली ती एकदा कळा. एक वेळ जशी आता प्रभू रामचंद्राच्या अयोध्या मंदिराची चौकशी झालेली आहे त्याची चर्चा मागतोय ती टाळतायत. लोकांना म्हणतात आम्ही सभागृह चालत नाही. आमचं म्हणणं आहे की याची चर्चा व्हायला हवी. ती चर्चा करत नाही. राम मंदिराचे निर्माण केल्याचं सगळं क्रेडिट घेतलं. अरे प्रभू रामचंद्र कळलं येऊन तुम्ही चालून आणलं. तुम्ही काय दशरथ का? तुम्ही राजा दशरथ कोण? तुम्ही प्रभू रामचंद्राला कळवले घेऊन येतात आणि तिथं पुन्हा नेमणुका केल्या. तुम्ही उद्घाटन केलं. तुम्ही जसं काय ते तुमची प्रायव्हेट संस्था होती. तिथल्या त्या संस्थेने ज्यांनी पहिल्यांदा या संदर्भात विषय घेऊन कोर्टात गेले होते ते ज्या आखाड्याने ती मोहीम घेतली त्यांना सगळ्यांना बाजूला गेली. पुजाऱ्याला सुद्धा बाजूला गेली. 10 रुपयाचे पैसे मिळाले म्हणून त्याला बाजूला गेली. सगळं लुटण्याची जी प्रॅक्टिस असतात त्या पद्धतीने चाललेलं आहे. आमचं म्हणणं असं आहे की जसं नीटवर शेवटी त्याला परीक्षा घ्यावा लागला पण कायदा सुव्यवस्थेत त्याला धरून जी होती. म्हणून आज देशाचे गृहमंत्री सदनात येत नाही. देशाचे पंतप्रधान सदनात येत नाही. याचा अर्थ मन खातंय, चुका झाल्यात आणि ते समोरचा विरोधी पक्ष त्यांना उघडं दगडं केल्याशिवाय राहणार नाही याची त्यांना खातर जमा आहे. म्हणून ती सभा झाली. सर, बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष स्थापन केला म्हणून उद्धव ठाकरेंचा अपक्ष होतो? नाही. उद्धवसाहेब ठाकरे यांना त्याच्याबद्दल त्यांनी शिवसेना प्रमुख असताना महाबळेश्वरला राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा झाली आणि त्या प्रतिनिधी सभेमध्ये त्यांना कार्याध्यक्ष पद दिलं. ते कार्याध्यक्ष पद आणि त्यानंतर 2012ला जेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख निवड केल्यानंतर प्रतिनिधी सभा झाली आणि त्या सभेमध्ये शिवसेना प्रमुख हे पद फक्त वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या पुढे पक्षाचा प्रमुख आला त्यावेळेस शिवसेना प्रमुख द्यायला ते नाव सीज केलं गेलं. फ्रीज केलं आणि मग कोणतं नाव देतं? पक्षप्रमुख. आणि ते पक्षप्रमुख पुन्हा तिथेच
लोकशाही पद्धतीनं कुणाला विचारलं 10 वेळा तुम्हाला व्हायचं काय, नाव द्या, हे द्या, हे होते का दाढीवाले त्या ठिकाणी त्यांना पक्षप्रमुख निवडतात. 2018 जी प्रतिनिधी सभा झाली त्यांची नियुक्ती हे स्वतः उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांनी नाही, उद्धव ठाकरे यांची माझ्या नियुक्ती आमच्या सह्य त्याच्यावर जरा बघा ना. केली. मग तुमची नियुक्ती कशी काय निवडणूक निवड झाली ना चक्क निवडणूक होती का निवड होती? निवड झाली तिथे प्रतिनिधी सभेमध्ये या पदासाठी कोण इच्छुक आहे का विचारलं गेलं, एकच आलं सगळ्यांनी एक मताने निवड आणि केली. प्रतिनिधीची निवड कशी केली विशेष काय नाही त्याच्यामध्ये, विशेष काही नाही. सगळ्यांनी मिळून एक मताने एक दिलाने त्यांना पक्षप्रमुख केलं. प्रतिनिधीची जी कार्याध्यक्ष पंत सुद्धा किंवा राजसाहेब सोबत होते. माननीय राजसाहेब शासनाने प्रस्ताव मांडला या पक्षाचे कार्याध्यक्ष पदासाठी मी उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं. प्रतिनिधी सभांची तुमची जी संख्या आहे त्याच्यामध्ये काही लोक स्वतः अध्यक्ष नियुक्त करतात, तेच प्रतिनिधी सभेचे लोक पुन्हा अध्यक्षांची नियुक्ती करतात. अशा पद्धतीची रचना आहे. हा खरा मुद्दा आहे, हा चांगला मूळ मुद्दा तो नाही. म्हणजे ही शिवसेना आमची जी आहे उद्धव साहेब जे ते पक्षप्रमुख आहे त्यातून ही माणसं पळत येतात. दोनच गोष्टी सांगतो. एक जाताना कसे गेले ते जगाला माहिती. लाचार आणि आश्रितासारखे कुणाच्या दरम्यान फिरत होते. सुरतला गेले, राज्य कुणाचं? भारतीय जनता पार्टीचं राज्य. आसामला गेले, गुवाहाटीला, राज्य कुणाचं? भारतीय जनता पार्टी. म्हणून तिथली सबंध सुरक्षा व्यवस्था म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या कुटुंबियाला पण भेटायला दिलं जातं. तिथून कुठे गेले? गोव्याला. म्हणजे सगळी राज्य भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत ते लाचारासारखे आश्रितांसाठी गेले. झाली ती का आमची सभेत विषय आला होता का किंवा आम्हाला या संदर्भात चर्चा करायची म्हणजे आपल्याला नवीन पक्षाध्यक्ष द्यायचं नाही ना. त्याच्यावर घटना पण नव्हती ना. फक्त एवढाच, हा शक्य आपल्या सोबत आहे, काळजी करू नका. मग कुणीतरी सांगितलं कायद्याच्या चौकीला अडकणार नाही. मग मुख्य नेता ह्याचे काय आहे, ती घटना त्यांची नाही. त्याचं मुख्य नेता पदही आमच्याकडे नाही. आमच्या संघटनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पूर्वीच्या तिथे कुठलंही मुख्य नेता पद नाही. तर मनोज जरांगेंनी आता टीका केलेली आहे एकनाथ शिंदेवर, तुम्ही कसं पाहता? ते म्हणते की तुम्हाला तुमच्या गद्दारीचा डाग पुसून टाकण्यासाठी आम्ही मदत बरं झालं. लोकांना सत्य तर करू द्या, कोण खरे येतील. म्हणजे अजूनही सांगा कृष्ण डोंगा परत उर्स नाही डोंगा काय बोललं अशी वरली नका. तशी माणसे त्यांना निसर्ग वरून दाखवलंय असं ते नाही. आणि म्हणून काका मला वाचवा दिल्लीत आलेले आहेत, वाचवण्यासाठी भेटायला घेऊन गेलेले आहेत. आज 6 खासदारांना अधिक दुःस्वप्न पडतील. कारण जेव्हा हे घडेल या 6 खासदारांचं काय होईल या निर्णयातनं. साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.